पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांची मोठी कारवाई। दहशतवादी आसिफचे घर स्फोटाने उडवले तर आदिलच्या घरावर चालवला बुलडोझर। भारत पाक नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यांकडून गुरुवारी रात्री गोळीबार। भारतीय सैन्यांकडून चोख प्रत्युत्तर, कोणतीही जीवितहानी नाही। महाराष्ट्रात 18,000 पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य। मुंबईत सर्वाधिक 6 ते 7,000, नागपुरात 2,400, जळगावात 405 तर पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक असल्याची सूत्रांची माहिती। दोनशे 232 प्रवाशांना घेऊन आज आणखी एक विशेष विमान मुंबईत पोहोचणार। आतापर्यंत 500 पर्यटक राज्यात दाखल। भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावती नांदेडमध्ये बंदची हाक। विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं अमरावतीत आंदोलन। आता धर्म आणि अधर्माची लढाई सुरू। रावणाला सुधारण्याची संधी देऊनही परिणाम न झाल्याने प्रभू रामाकडून त्याचा वध। सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। सिंधू जल कराराबाबत आज अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक। बैठकीला अनेक वरिष्ठ मंत्री, केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित। आज रात्रीपासून एल्फिस्टन पूल बंद होणार। पुढील 20 महिने पूल बंद राहणार। MMRDA नवा पूल बांधणार। कुठे ऊन कुठे पाऊस। मराठवाड्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज। विदर्भातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।